नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलत असतो, फॅमिलीविषयी गप्पा मारत असतो, मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. बऱ्याच गोष्टीवरच्या गप्पा म्हणजे हे आपलं यूट्यूब चॅनल आहे. तर काही वेळेला तुम्ही कमेंटमध्ये काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्याला उत्तर म्हणूनसुद्धा मी एखादा व्हिडिओज करत असते. तर आता सणवार आलेले आहेत, तर तुम्ही शॉपिंग तर करणारच आहात. तर एकीने मला विचारलेलं आहे की मॅडम तुम्ही ही साडी कुठून घेतलीत किंवा हे फूल कुठून घेतलं, कारण मी माझी शॉपिंग दाखवत असते. हा ड्रेस कुठून घेतलात. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग जिथून करता त्याची तुम्ही लिंक टाकत जा, म्हणजे आम्हालाही ते शॉपिंग करता येईल. तुम्हाला एक सांगू का, मी आत्तापर्यंत एकदाही ऑनलाईन शॉपिंग केलेलं नाही. एकदाही. मला आवडतच नाही ऑनलाईन शॉपिंग करायला. एक लक्षात घ्या, आम्ही काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत असं काही लॅपटॉपवरती काम करत बसलेलो नसतो ना. आणि बाहेर जायला मला स्वतःला आवडतं, लोकांच्यामध्ये मिसळायला मला स्वतःला आवडतं. मी कधीही 1 महिन्याचा किराणा एकाच वेळेला जाऊन आणत नाही, 3-4 वेळा जाऊन आणते. कधी साबणच आणीन, तर कधी डाळीच आणीन, अशा पद्धतीने. कधी बेकरीच प्रॉडक्ट्स आणीन. असं वेगवेगळ्या गोष्टी मी वेगवेगळ्या वेळेला आणत असते. त्यानिमित्ताने रोज बाहेर जाणं येणं होत असतं आणि ते मला आवडतं. किमान आमच्या पिढीला तरी या गोष्टी फार आवडतात की बाहेर जाऊन बाहेर खरेदी करून येणे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी मी अजिबात करत नाही. तुम्हाला मग मला काय असं वाटत असतं की ते ऑनलाईन नुसते असे बघायचं आणि त्यातलं एखादं सिलेक्ट करायचं. ते पार्सल येतं घरी. पार्सल घरी आल्यानंतर पुन्हा जर का आवडलं नाही तर ते परत करायचं, नंतर पुन्हा परत आणायचं. हे जे सारखी प्रोसेस ही चालूच असते ही ऑनलाईन शॉपिंगवाल्यांची. ज्यांना ही आवड आहे त्यांना हे सगळं आवडतं, पण मला ह्या गोष्टी आवडत नाही. समजा एखादी साडी आवडलेली आहे, आपण दुकानात गेलेलो आहोत, एखादी साडी आवडलेली आहे, तर ती आपण साडी बघतो. ती साडी आपण घेणार असतो आपण. तेवढ्यात आपल्या शेजारी शॉपिंगला एखादी स्त्री आलेली असते, एखादी महिला आलेली असते आणि ती म्हणते बघू 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 मला साडी बघू. कारण तिलाही तिच्याकडचा ढीग जो असतो समोरचा, त्याच्याऐवजी आपल्याला आवडली साडी तिला आवडत असते. बऱ्याच वेळेला आपल्यालाही तसंच होत असतं. एवढा मोठा ढीग आपल्यासमोर असतो, तो नाही आवडत आपल्याला, आणि समोरच्या व्यक्तीनं हातात घेतलेली साडी आपल्याला नक्की आवडत असते. मग आपण म्हणतो बघू बघू बघू. मग त्यावेळेला ती दुसरी महिला म्हणते नाही नाही मी ही साडी घेतली आहे. मग आपण म्हणतो हो हो, पण नुसतं बघू तरी. आणि आपण लगेचच तिथे सेल्समनला सांगतो अशीच सेम टू सेम साडी दुसरी काढा. बरोबर आहे. म्हणजे आपल्यासमोर एवढ्या साड्या पडलेल्या असतात, पण दुसऱ्याचीच साडी आपल्याला आवडते. पण हे जे कॉन्व्हर्सेशन आहे, हे संभाषण आहे, हे मला फार आवडतं. आणि ह्यालाच तर आपण म्हणायचं की सोशल लाईफ. आपण समाजप्रिय आहोत. मनुष्य ही व्यक्तीच समाजप्रिय आहे. मला तर स्वतःला हे अशा प्रकारची शॉपिंग केलेली खूप आवडते. मग ती कसलीसुद्धा असू दे. डे टू डे लाईफमध्ये फ्रूट्स आणायची असू दे किंवा अशा पद्धतीने एखादी दुकानामध्ये जाऊन करायची शॉपिंग असू दे, मला या प्रकारची शॉपिंग आवडते. एवढंच नव्हे तर तुम्हाला हेही माहीत असेल की गावोगावी खेड्यांमध्ये जत्रा असतात. तर गावाकडच्या जत्रेला जायला मला फार आवडतं. का माहिती आहे? तिथं सगळे छोटे 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 दुकानदार बसलेले असतात. कितीतरी बसलेले असतात. उन्हातान्हाचे ती लोकं बसलेली असतात. कुठल्या तरी लांब गावाहून ते फॅमिली आलेली असतात, त्यांची मुलं असतात, ते फुगे विकत असतात, बायका असतात ते कानातल्या गळ्यातले विकत असतात, त्यांचा नवरा असतो ते कुठेतरी चुरमुरे फुटाणे विकत असतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या जत्रांमध्ये लोकं विकायला बसलेली असतात. आणि त्या जत्रासुद्धा मला अटेंड करायला फार आवडतात. आणि मला पाहिजे असू दे किंवा नसू दे, मी विनाकारण तिथे जाऊन खरेदी करते. मला ती फार आवडते, कारण की त्या ठिकाणी उन्हातान्हात बसून ती फॅमिली ती खरेदी म्हणजे ते विकत असते. आणि त्यासाठी 4-4 दिवस ते आपलं गाव सोडून आलेले असतात. बऱ्याच वेळेला अंघोळ असते नसते. आपण मात्र तिथे देवाच्या निमित्ताने तिथे नटून थटून गेलेलो असतो. पण त्यांना मात्र वडापाव खाऊन
तिथं ते विकायला बसलेले असतात. आणि त्यामुळे मला असं वाटत असतं की मी त्यांच्याकडनं बरीच सारी खरेदी करते आणि मग काही वेळेला ती वाटूनसुद्धा टाकते. छोटी छोटीच खरेदी करते, पण बहुतेक खूप ठिकाणी करते. कोणी म्हटलं हे घ्या ते घ्या, काही कारण नसलं तरीसुद्धा मी तो फुगा घेईन, हे घेईन, मग येता येता कुणाला तरी देऊन टाकेन. पण मला ते फार आवडतं. मला हे ऑनलाईन शॉपिंगमध्ये हा आनंद मला मिळत नाही. म्हणून मी अशी खेडोखेडी जाऊनसुद्धा मी खरेदी करते. एकेनी कुणीतरी लिहिलेलं आहे की मॅडम ही तुमची जी खरेदी आहे ना ती फक्त पुण्यातच होऊ शकते, बाकी त्यामुळे तुम्ही पुण्याच्याच असणार. मी तुम्हाला एक सांगते की पुण्यामध्ये हा ट्रेंड कदाचित पहिलं निघत असेल, परंतु गावोगावी, खेडोपाडी, गल्लोगल्ली हल्ली ह्या सर्व वस्तू विकायला मिळतात. त्यात समजा आता स्ट्रीट बाजार लागतो, म्हणजे दिवाळीच्या वेळेला आता रस्त्याला प्रचंड बाजार बसेल. त्या ठिकाणी एकदा तरी तुम्ही जाऊन फिरून या. अगदी छोट्या मोठ्या वस्तूपासून, म्हणजे तुमचे झाडू, क्लिपा, अगदी काय नाही असं नसते. अगदी परकर असतात, सगळ्या वस्तू तिथे बसलेल्या असतात. ड्रेसेस असतात, सगळे म्हणजे शोपीसेस असतात. म्हणजे काही शोपीसेस तर मी असे बघितलेले आहेत की आम्ही कोडाईकनालला वगैरे गेलो होतो, उटीला गेलो होतो आणि त्या ठिकाणाहून आम्ही या सगळ्या वस्तू अशा वाहून आणल्या होत्या गाड्यांमध्ये भरून आवडीनं. त्या सर्व वस्तू आजकाल अशा स्ट्रीट शॉपिंगमध्ये मिळतात. त्यामुळे असंही स्ट्रीट शॉपिंग मला करायला खूप आवडतं. दिवाळीच्या आधी जेव्हा बाजार भरेल हा असा रस्त्यावरचा, त्यावेळेला नक्की मी तुम्हाला एकदा घेऊन जाईन. आणि आत्तापर्यंत मी दरवेळेला, जेव्हापासून माझं चॅनल सुरू झालेलं आहे, दरवर्षी मी असं त्या मार्केटमधनं मीही फिरलेली आहे आणि माझ्याबरोबर तुम्हालाही फिरवलेलं आहे. तर हाही असा बाजार मी बघते, जाते. तिथे आपल्याच गावातली, बाहेरची लोकं बसलेली असतात, बोलतात आणि छान वाटतं मला ते. मला आवडतं, म्हणून मला ऑनलाईन शॉपिंग आवडत नाही. आपल्या गावातल्यासुद्धा लोकांशी त्यानिमित्ताने आपला कॉन्टॅक्ट राहतो. लोकं आपल्याला ओळखतात, आपण त्यांच्याशी बोलतो, गप्पा मारतो. बऱ्याच वेळेला आपण विंडो शॉपिंग करतो आपल्या गावामध्ये. बऱ्याच वेळेला दरवेळेला आपल्याला काही शॉपिंग करायचं नसतं, पण आपण असं सहज चाललेलो असतो आणि दुकानदार म्हणतो मॅडम आला नाहीत बरेच दिवसात. मग जायचं, बघायच्या, मी काय आज खरेदी करणार नाही. ठीक आहे, अहो बघा तर बघा, वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर नका घेऊ. मग म्हटलं की नाही मी पैसे नाही आणले. तुमच्याकडे कोण पैसे मागितलेत? नंतर द्या की, जीपे करा की. म्हणजे इतकेही सगळे असे गप्पा मारत असतात, बोलत असतात. आणि हे काही ऑनलाईन शॉपिंगमध्ये शक्य होत नाही. हो, हा आनंदच मिळत नाही ऑनलाईन शॉपिंगमध्ये. त्यामुळे मी कधीच ऑनलाईन शॉपिंग करत नाही. मला तो आनंद मिळत नाही. आपण एखादी वस्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा तो आपल्याला आनंद हवा असतो. एखादी आपल्याजवळ नसलेली वस्तू घेण्याचा, आपल्याजवळ ती येण्याचा आपल्याला आनंद हवा असतो आणि तो इन्स्टंटच हवा असतो. म्हणजे मी आत्ता बुक करणार आणि 4 दिवसांनी येणार. मी तर ह्या तरुण पिढीमध्ये, म्हणजे यांच्या घरामध्ये, कितीतरी घरामध्ये पहिले अनेक पॅकेट्स फोडलेलेच नसतात. टी व्हीजवळ ते एकावर एक असे रचून ठेवलेले असतात. अनेक यूट्यूबमध्ये सुद्धा मी बघत असते व्हिडिओजमध्ये, किती ते नुसतेच खोकडी अशी एकावर एक अशी होती, पॅक्स आलेले असतात, फोडलेले सुद्धा नसतात आणि पुन्हा नवीन मागवले जातात. आणि आधीच्या बॉक्समध्ये काय आहे हे त्यांच्या लक्षात पण नसतं. मी काय मागवलं आहे कोणास ठाऊक. म्हणजे त्या मागवण्याचाही आनंद त्यांना नुसतं त्या ठिकाणी त्या वेळेला पैसे खर्च करण्याचा आनंद मिळतो, किंवा काही वेळेला नंतर पैसे देतात. पण मला नाही वाटत की हा आनंद खरा आनंद आहे. मला नाही वाटत. मी स्वतःचे माझे विचार सांगते. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन घेऊन येण्यामध्ये जो आनंद आहे, इन्स्टंट आनंद, तो खरा आनंद. जेव्हा तुमच्या इकडे बरेच सारे कपडे तुम्ही ऑर्डर केलेले येतात ऑनलाईन शॉपिंगमध्ये, मग त्यावेळेला तुम्ही कदाचित घालून बघाल, पण त्यावेळेला आपल्याला तो आनंद मिळत नाही की ज्या वेळेला आपण बघितल्या आपल्याला जे घालावं असं वाटलेलं असतं. किंवा काही वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही आत्ता आपल्याजवळ पैसे नाहीत, हे घेऊ शकत नाही, किंवा हे नको ते घेऊया, ते नको हे घेऊया, हे दुकान ते दुकान असं जेव्हा आपण फिरत असतो त्यावेळेला तो जो आनंद असतो, ती एन्जॉयमेंट असते. इतकं त्यावेळेला फ्रेश वाटत असतं आपल्याला. वॉकिंग होतं आपलं, 4 लोकं भेटत असतात, हिंडत असतो, फिरत असतो. काही वेळेला आपण दमतो, कुठेतरी बाहेर उभं राहून आपण ज्यूस पितो, खातो, पितो. हा सुद्धा एक आनंद आहे ना.
आणि हा जो आनंद आहे तो मला ऑनलाईन शॉपिंगमध्ये मला मिळत नाही. आणि म्हणून मी ऑनलाईन शॉपिंग अजिबात करत नाही, मला आवडतच नाही. आणि त्या ज्या वस्तू बघण्याचा आनंद आहे तो फक्त मला रिअलमध्येच मिळू शकतो. आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही बघून बघून किती वस्तू बघणार, पहिली बघणार, दुसरी बघणार, तिसरी बघणार, चौथी बघणार. त्यावेळेला आधीच्या ज्या तिथे ते इमेजेस असतात त्या तिथून निघून गेलेल्या असतात. पण जेव्हा तुम्ही समजा साड्या बघायला किंवा एखादी गोष्ट बघण्यासाठी दुकानात जातात तेव्हा तुमच्यासमोर तो असा संपूर्ण पसारा पडलेला असतो आणि तुम्ही बघत असता, तो आनंद खूप काही वेगळा आहे. आणि मला म्हणून ऑनलाईन शॉपिंग आवडत नाही. आणि आमच्याजवळ वेळ आहे, आम्ही काही इतके बिझी नाही आहे की आम्हाला काहीच वेळ नाही आहे आणि म्हणून आम्ही ऑनलाईन शॉपिंग करतो आहे. नाही, आमच्याजवळ वेळ आहे, आम्ही बाहेर जातो येतो. उलट जर का तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तुम्ही तुमची कामं लवकर आवरता आणि तुम्ही शॉपिंगला जाता. म्हणजे असं काही रिकामे आहात म्हणून तुम्ही शॉपिंगला जाता असं नाही आहे. तुम्ही वेळ काढून शॉपिंगला जाता, तुमची कामं आवरून तुम्ही शॉपिंगला जात असता. पण हे जे घरातून ऑर्डर करणारे असतात ते कायम असे गबाळेच बसलेले असतात. म्हणजे इतकी शॉपिंग करतात पण ते गबाळेच असतात, कारण त्यांना कुठे बाहेर जायचंच नसतं शॉपिंग करायला. आता तुम्हाला जर का शॉपिंग करायला जायचं, मी आज आता हे घरातल्या ड्रेसमध्ये आहे, तर म्हणजे खाली मी पलाजो घातलेली आहे आणि वर मी हा असा गुलाबी टॉप घातलेला आहे. कदाचित मी हे नंतर तुम्हाला दाखवीनसुद्धा घरातला ड्रेस म्हणून. तर हे जे तुम्ही असं हे जे आहे, म्हणजे तुम्ही घरातून बाहेर जेव्हा पडता तेव्हा तुम्ही चांगले कपडे घालून जाता, स्वतःला प्रेझेंटेबल ठेवता, कारण की 4 लोक तुम्हाला बघत असतात, 4 लोक माणसं तुम्हाला भेटत असतात आणि म्हणून तुम्ही छान जाता. तो एक फ्रेशनेस मनाला येतो, आनंद मिळतो, क्रिएटिव्हिटीचा आनंद. दरवेळेला तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन कपडे घालता, वेगळे कपडे घालता, कपडे बदलता, चेंज करता, त्यावेळेला तो एक वेगळा आनंद दरवेळेला तुम्हाला मिळत असतो आणि तो तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगमध्ये मिळत नाही, कारण तुम्ही घरातून बाहेरच पडतच नाही. त्यामुळे तुम्ही कुठला तरी एक टी शर्ट अडकवलेला असतो, कुठल्या तरी खाली एक पॅन्ट अडकवलेली असते, लूज पॅन्ट, आणि सकाळपासून रात्रीपर्यंत त्याच्यातच तुम्ही बसलेले असता. त्यातच तुमची शॉपिंग होते, त्यातच तुमचं ऑफिस होतं, सगळं त्याच्यामध्येच होतं. यामध्ये बदल तुम्हाला काहीच मिळत नाही, कारण की सगळ्याच गोष्टी ऑनलाईन शॉपिंगमुळे घरी येत असतात. मग त्यामुळे तुम्हाला तुमच्या लक्षात येत नाही. हे जर का तुम्ही असं सातत्याने हे असं जर करत राहिला आणि घरातच बसत राहिलात तर हळूहळू एकतर तुम्ही एकलकोंडे तर होणारच. दुसरी गोष्ट, तुमच्या मनात तुम्हाला आनंद निर्माण कसा करायचा हेही तुम्हाला कळणार नाही. तुमचा मेंदू आनंदी राहायचंच विसरेल. तुमचा मेंदू हळूहळू वृद्ध होत जाईल, म्हातारा होत जाईल. तुम्ही स्मार्टही दिसणार नाही, फ्रेशही दिसणार नाही आणि यंगसुद्धा दिसणार नाही. कारण की जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हाच तुम्ही स्मार्टही असता, तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो असतो. बाहेर जाताना आपण घराला जेव्हा कुलूप लावतो आणि बाहेर जातो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावरती एक ग्लो असतो, फ्रेशनेस असतो, बाहेरची हवा आपल्या शरीराला लागत असते. पण जेव्हा तुम्ही घरात असतात त्यावेळेला या सर्व गोष्टीपासून तुम्ही या गोष्टीनं सर्व मुक्ता आणि तुम्ही हळूहळू जवळ काय करत असता तर डिप्रेशनला जवळ करत असता, नैराश्याला जवळ करत असता, एकाकीपणाला जवळ करत असता. तुम्ही सोशल लाईफमधनं बाजूला पडता. सोशल लाईफ म्हणजे काय मोठ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात असं नाही. आपण आपल्या घराच्या चौकटीतून बाहेर पडून बाहेर जाऊन येणं यालाच आपण सोशल लाईफ म्हणत असतो. त्या सोशल लाईफमधनं तुम्ही हळूहळू बाहेर पडत जाता आणि त्यामुळे याचा सगळा तुमच्या आयुष्यावरती परिणाम होतो, जीवनावरती परिणाम होतो. तुमची लाईफस्टाईल पूर्ण बदलून जाते. तुम्ही आत्मकेंद्रित व्हायला लागता. तुमच्या ज्या जीवनाच्या आयुष्याच्या कक्षा आहेत ह्या खरं तर रुंदावायला पाहिजेत, तर त्या मंदावतात असं मी म्हणेन. त्यामुळे तुम्हाला तुमचं विश्व जे आहे ते विश्व अतिशय छोटंसं होतं. जेव्हा तुमचं विश्व छोटंसं होतं तेव्हा तुमच्या विचारांनासुद्धा मर्यादा येतात, तुमच्या वागण्यालासुद्धा मर्यादा येतात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आजकालच्या आपण ह्या नवीन पिढीमध्ये किंवा तरुण पिढीमध्ये हे डिप्रेशन बघत असतो. आणि काही वेळेला आपण सगळं असूनसुद्धा सुसाईडसारख्या काही घटना, चुकीच्या घटना आपण घडलेल्या बघतो. त्यासुद्धा या एकलकोंडेपणातनं आहेत. तर मी असं म्हणणार नाही की हे सर्व ऑनलाईन शॉपिंगमुळे होतं आहे असं मी म्हणणार नाही. पण ऑनलाईन शॉपिंग हे तुम्ही नक्की करा, तुम्हाला आवडत असेल तर माझं काही म्हणणं नाही.
पण तुम्ही घरातून बाहेर पडणंसुद्धा फार आवश्यक आहे. आणि आज मी तुम्हाला एक सांगत होते की मी ऑनलाईन शॉपिंग का करत नाही, कारण की हळूहळू जेव्हा जसं जसं आमचं एज होत असतं तसं तसं आम्ही आमच्या करिअर कमी कमी होत असतं आमचं, म्हणजे करिअरचे तास आमचे कमी कमी होत असतात. आमचं बाहेर जाणं कमी कमी होत असतं. आमचा बाहेरचा कॉन्टॅक्ट कमी कमी झालेला असतो. आमचं रोजचं म्हणजे थोडक्यात आम्ही रिटायरमेंट लाईफ आमचं जगत जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला आमची एकदम लाईफस्टाईल चेंज होते. आणि अशा वेळेला हे जे बाहेर पडणं आहे, काय कुठल्या कारणाने आपण बाहेर पडायचं, आफ्टर रिटायरमेंट माणसाला प्रश्न पडतो, बायकांना प्रश्न पडतो, पुरुषांना प्रश्न पडतो, आपण कुठल्या कारणाने बाहेर पडायचं. बाहेर पडण्यासाठी कारण तर पाहिजे ना. तर मग अशा वेळेला मग त्यामुळे कारण काहीच नसलं तर मग तुम्ही बाहेरच पडणार नाही. पण काही ना काहीतरी कारण काढून बाहेर पडायचं असेल तर मग त्यानंतरच मग पडू आम्ही जेव्हा, तेव्हाच आमचं 60 नंतरचं जे लाईफ आहे ना ते सुखकर आणि सुकर पण होईल. तर यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आफ्टर एज 60, मला तरुण पिढीचं काही माहीत नाही, त्यांच्याजवळ वेळ कमी आहे, त्यांचे कामाचे तास जास्त आहेत, त्यांना ते ज्या गावामध्ये राहतात त्या ठिकाणी कदाचित खूप ट्रॅफिक आहे, हे आहे, ते आहे, असू शकतो. परंतु जेव्हा आम्ही रिटायर लाईफ जगत असतो त्यावेळेला आमच्याजवळ वेळही खूप असतो. आणि असे नवीन सोशल कॉन्टॅक्ट्स क्रिएट करण्यासाठी आम्हाला ह्या सर्वाचा उपयोग होत असतो. आणि म्हणून मी ऑनलाईन शॉपिंग करत नाही.